सोनपेठ तालुक्यात माझ्याकडे जे कागदपत्र आले 13,190 हेक्टरचा बोगस विमा भरला गेला अध्यक्ष महोदय। हा मी भी देतो ना तुमच्याकडे। हे नवीन आता मला वाटतं नरेंद्र मोदी साहेबांना विनंती करावी लागणार आहे अध्यक्ष महोदय। प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये देशातल्या कोणत्याही सातबाऱ्यावर कोणी बी नाव टाकून द्यायची। जय हिंद जय महाराष्ट्र। परळीचा नवीन पॅटर्न आहे अध्यक्ष महोदय। प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा परळी पैटर्न, ये पैटर्न सब तरफ लागू करो, ऐसी विनती मैं देश के प्रधानमंत्री जी से जाके करने वाला हूं। आमचा गिरीश महाजनांच्या जिल्ह्याचा सुद्धा विमा मिळाला का विचारा ना। काय चाललंय अध्यक्ष महाराज, गरीब शेतकरी पैसा भरतो आणि आम्हीच घोषणा केली 1 रुपयात पीक विमा। ढोल बजाओ ढोल, डोली मारो बहुत जाओ ढोल, 1 रुपयात विमा घ्या ढोल, 1 रुपयात विमा। परळी पॅटर्न। अध्यक्ष महोदय बोला। अध्यक्ष महोदय, गावांची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय। आणि अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांसाठी सगळ्या योजना करतोय। बळीराजा कृषी पंपाची खूप चांगली, मी त्याच्यावरती बोललेलो अध्यक्ष महोदय, त्याच्यावर बोलणार नाही। पण पीक विमा अध्यक्ष महोदय 2020 चा मिळाला ना, 2023 चा मिळाला नाही। आणि काय चाललंय अध्यक्ष महोदय, या पीक विम्यामध्ये लॅकिनोचा फायदा घेतला जातोय अध्यक्ष महोदय। परभणीमध्ये रामापूर तांडा नावाचा एकच सीएससी सेंटर आहे अध्यक्ष महोदय। याच्यावरून 4,000 हेक्टरचा विमा भरला गेलाय रामापूर तांडा। अध्यक्ष महोदय, मी या आमदारकी बरोबर ऊसतोड कामगारांचं काम करतो अध्यक्ष महोदय। इथं बंजारा समाजाचा कोणीतरी प्रतिनिधी बसलेलाच असेल। माझ्या माहितीप्रमाणे अध्यक्ष महोदय, बंजारा समाजामध्ये 4 ते 5च आडनाव आहेत। एक पवार, एक राठोड, चव्हाण, जाठोत आणि आडे, असे 5च आडनाव आहेत बंजारा समाजामध्ये। मी संपूर्ण महाराष्ट्र फिरलेलो अध्यक्ष महोदय, परंतु ह्या रामापूर तांडा तालुका पालम जिल्हा परभणीमध्ये एकमेव 4,000 हेक्टरचा विमा भरलाय। तांड्याचा एरिया 4,000 असतो का अध्यक्ष महोदय? मला कुणीतरी सांगा, कोणाच्या तरी पायातला बूट काढा आणि माझ्या तोंडात मारा। पण अध्यक्ष महोदय, मी 5 आडनाव आता एकनाथराव शिंदे साहेबांनी राठोड साहेबांना संधी दिली, संजय राठोड साहेबांना मंत्री म्हणून त्यांनी संधी दिली। इंद्रनील नाईक हे अजितदादांचे प्रतिनिधी, पुसदचे वसंतराव नाईक साहेबांचे नातू म्हणून ते इथं आलेले आहेत, त्यांना बोल या। अध्यक्ष महोदय, पुसदचं मला वाटतं ते प्रतिनिधित्व करतात। अध्यक्ष महोदय, राम नाईक तांड्यावरचे ज्यांनी विमा भरलाय त्या विमा भरणाऱ्यांची नावं सांगतो अध्यक्ष महोदय। गुट्टे, होळंबे, कराड, दैफळे, होळंबे, जयस्वाल। बंजारा समाजामध्ये जयस्वाल आडनाव कुठून आलं मला काय कळना अध्यक्ष। गुट्टे आडनाव कधी आलं मला काय कळना। दैफळे कधी झाले बंजारा हे बी कळना अध्यक्ष महोदय। क्षीरसागर ओमकार अनिल, त्याच्यानंतर गुट्टे, चाटे, पुढं आंधळे, मुंडे, लटपटे, चिखलबिडे, काय आडनाव, शारदा चिखलबिडे, दहीफळे, केंद्रे, फड, दिघुळे, हे आडनाव बंजारा समाजामध्ये कधी आले सांगा ना। 5 आडनाव आहेत बंजारा समाजामध्ये। एका गावामध्ये अध्यक्ष महोदय 4,000 हेक्टरचा विमा भरलाय 2024चा आताचा। 2023चा पालम तालुक्यामध्ये 10,000 हेक्टरचा आणि आता परत एकाच गावाचा 4,000 हेक्टरचा अध्यक्ष महोदय। आणि हे गाव कोणते? इंजेगाव, नाथरा, हे आमच्या तालुक्यातले लोक दुसऱ्या तालुक्यात विमा कस काय भरू शकतात? अहो, तुमच्या वडिलांच्या बरोबर आम्ही काम केलं साहेब, तुमच्या वडिलांच्या बरोबर आम्ही काम केलं। माझं जर तुमच्या खामगाव चिखलीला नाव आलं कस काय जमल? हे नवीन आता मला वाटतं नरेंद्र मोदी साहेबांना विनंती करावी लागणार आहे अध्यक्ष महोदय।
प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये देशातल्या कोणत्याही सातबाऱ्यावर कुणी बी नावं टाकून द्यायची. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवीन टाकावं लागेल ना अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, एका सीएससी सेंटरवरून घोटाळा झाला, रामनगर तांडा इथून. अध्यक्ष महोदय, मी आणखी गावांची नावं सांगतोय. एकाच तालुक्यात सोनपेठ, मला वाटतं तिथले आमदार होते ना आता इथं, काय नाव आहे त्यांचं, राजेश विटेकर आमदार म्हणून निवडून आलेत अध्यक्ष महोदय. त्यांच्या रेवा तांडा तालुका सोनपेठ हे एवढा मोठा गठ्ठा आहे अध्यक्ष महोदय. एकाच गावात विमा भरलेला. अरे वावर तरी आहेत का, जमीन तरी आहे का इथं एवढी? शक्य आहे का एवढाले पान? वकाट, रोंड, मूड, नालो, कायदार, योड, यन्मित, तोन्मित, फदी, वडर समाजाच्या भाषेत बोलतोय मी. अध्यक्ष महोदय, सखाराम तांडा तेलुगू आहे ते. हा, तेलुगू बी येते मला निम्मे अर्थी, नीळ बीळ सगळं येतं. अध्यक्ष महोदय, याच्यावरती आंधळे आंधळे, दैफळे दैफळे, पांडुरंग, पलवडे, मुंडे, चाटे, दराडे, केदार, रेवा तांडा तालुका सोनपेठ एवढं मोठं. रेवा तांड्यावर मी नाव सांगितलं ना अध्यक्ष महोदय. रेवा तांड्यावर हे कस काय नाव आले? पलवडे हे काय नाव आहे? गित्ते, ठोकळ, पवार, भीमापल्ली, कोंडुगिर्री, ओलंबेल्ली, दहीफळे, गुट्टे असे आडनावाचे अध्यक्ष महोदय. हे एवढा मोठा गठ्ठा आहे रेवा तांडा. सखाराम तांडा अध्यक्ष महोदय, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी. नाव त्याचे तांबडे, फड, पालवे, आमके आमके एवढा मोठा गठ्ठा. भाऊचा तांडा तालुका सोनपेठ. एकट्या सोनपेठ तालुक्यात माझ्याकडे जे कागदपत्र आले 13,190 हेक्टरचा बोगस विमा भरला गेला अध्यक्ष महोदय. हा, मी बी देतो ना तुमच्याकडे. अरे बाबा, तुम्हाला देतो ना. हे काय तुमचेच गाव आहेत ना? हे सोनपेठ तुमच्या तालुक्यातले गाव आहेत का? हे भाऊचा तांडा तुमच्या इथं आहे ना? भाऊचा धक्का ऐकला होता, भाऊचा तांडा पहिल्यांदा ऐकलाय. भाऊचा धक्का मुंबईला आहे. भाऊचा तांडा राजेशच्या मतदारसंघात. राजेश तिथं पालवे, कराड, दैफळे, फड, नेपते, गुट्टे, दैफळे, गुट्टे, गुट्टे, कराड, गुट्टे, हरिभाऊ, मुसळे हे असे आडनाव आहेत का? मग तिथं कस काय विमा भरला गेलाय? परळीचा नवीन पॅटर्न आहे अध्यक्ष महोदय. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा परळी पैटर्न. ये पैटर्न सब तरफ लागू करो, ऐसी विनती मैं देश के प्रधानमंत्री जी से जाके करने वाला हूं. लवकरात लवकर वेळ घेतो मी अमित भाई शहांची आणि माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांची. ये जो परळी का पैटर्न है, पहले सबसे पहले गुजरात को लगाओ और वाराणसी को भी लगाओ, अशा प्रकारची मी विनंती. सोनपेठ तालुक्यातलं सोनपेठ गाव आहे स्वतःच. आघाव, मुंडे, दराडे, पालो, मुंडे, दैफळे तेच चाटे सगळेच सानप सोनपेठ गावात आहेत का? हे यांचंच गाव आहे सोनपेठ. यांचे वडील पण आमदार होते. सोनपेठ स्वतःच गाव आहे. परत आघाव, अरे बाबा एवढं. कोठाळा तांडा तुमच्याच आहे का? मुन्शीराम तांडा हे पटलावर ठेवतो, तुमच्याकडे देतो यादी, मीडियाला सुद्धा देतो. प्रकाश दादा सोळंके माझ्यापेक्षा माझे नेते ज्येष्ठ आहेत. हे काय चाललंय अध्यक्ष महोदय? गोरगरिबाचे दुसऱ्याचे पैसे भेटणार राव शेतकऱ्याचे. हे कैलास पाटील ह्याचं आताडे वाकडे तिकडे झाले, उपोषणाला बसलोय बरं का. सन्माननीय सदस्य म्हणतो मी कैलास पाटील. दुसऱ्यांदा मायबाप निवडून आलाय. आमचे राणा दादा सुप्रीम कोर्टापर्यंत गेले. राणा पाटील इथंच बसतात म्हणून मी इकडं. राणा जगजित सिंह पद्मसिंह पाटील सुप्रीम कोर्टापर्यंत गेले तरी सुद्धा न्याय मिळाला नाही. बजा झाल्या ज्यांनी कुत्रा आहे का मांजर आहेत हे सुद्धा विचारलं नाही. अध्यक्ष महोदय, माननीय आमचे जामनेरचे प्रतिनिधी, राज्याचे संकट मोचक, अरे बदलापूरची एवढी भयानक घटना झाली तिथं सुद्धा स्वतः जाऊन उभा राहणारा, बाटली त्याच्या दिशेने फेकली तरी सुद्धा उभा राहिला आमचा गिरीश महाजन.
गिरीश महाजनांच्या जिल्ह्याचा सुद्धा विमा मिळाला का विचारा ना. काय चाललंय अध्यक्ष महाराज, गरीब शेतकरी पैसा भरतो आणि आम्हीच घोषणा केली 1 रुपयात पीक विमा. ढोल बजाओ ढोल, डोली मारो बजाओ ढोल, 1 रुपयात विमा घ्या ढोल, 1 रुपयात विमा. परळी पॅटर्न. आणि त्या राज्याचे कृषी मंत्री कोण, मला त्यांचं नाव माहित नाही अध्यक्ष महाराज. दादा भोसे होते का, अनिल पाटील होते वाटतं, अमळनेरचे. साहेबराव पाटलांपासून बघतोय अमळनेर आम्ही. तुमचं अमळनेर तर लय कलाकार आहे, पहिल्यांदा डबल निवडून दिलाय बाबा, नाही तर दरबारेला नवीनच येतो. पार नंदुरबारून चौधरी येतो. नाही, मी नोटीस 35 ची दिलेली नाही, त्याच्यामुळे मी नाव घेणार नाही अध्यक्ष महोदय. आणि हे कालावधी आत्ताचा नाही, 23-24चा. 23 ला अध्यक्ष महोदय थोडं साधलं. बीड जिल्ह्याचा कालचा आकडा सांगितलाय 2023चा अध्यक्ष महोदय मी 7,000 हेक्टरचा. धाराशिव जिल्ह्यामध्ये 3,000 हेक्टर वरती गुन्हे दाखल झालेत. तुमच्या तिथल्या कृषी अधिकाऱ्याला विचारलं, ओंबाशे नावाच्या कलेक्टरला विचारलं. अध्यक्ष महोदय परभणीमध्ये 15,000च्या आसपास, 20,000च्या आसपास 2023 ला झाला. आणि हा जो घोटाळा आहे हा 2024 ला आत्ता सापडलाय. कोणत्या ग्रामपंचायती आहेत नावं सांगतो, राजेश विटेकर साहेब. 2 ग्रामपंचायती आहेत बघा. तक्रार सुद्धा कुणी केली. ग्रामपंचायत कार्यालय सादगीरवाडी, तालुका पालम, जिल्हा परभणी. सरपंचाचं नाव आहे सौभाग्यवती दगडूबाई गोविंदराव केंद्रे. केंद्रे हे आडनाव सुद्धा वंजारी बांधवांमध्येच आहे. तक्रार सुद्धा वंजारी बांधवांनी केली बरं. आणि उपसरपंच अतुल आनंदराव गुट्टे यांचं म्हणणं आहे की हे जे केंद्रे आणि गुट्टे आलेले आहेत हे परळीद्वारे आमच्या तांड्यावर आलेत, आमच्या गावात आले. तिथल्या केंद्रांना गुट्ट्यांना तरी जागेवर राहू द्या राव, तिथून बी हाकलून लावतात त्यांना. हे काय चाललंय. धाराशिव जिल्ह्यामध्ये भरलेला 3,000 हेक्टरचा बोगस विमा सगळे शेतकरी परळी तालुक्यातले. बीड जिल्ह्यातले परळी सोडता बाकीच्या सगळ्या तालुक्यात, धारूर असेल, माजलगाव, वडवणी, आष्टी. अहो एक काशेवाडी आंबेवाडी नावाचं गाव आहे दादा माझ्या मतदारसंघातलं. त्या गावाला तर त्या ह्याचा दर्जाच नाही, महसुली दर्जाच नाही. त्याच्यावर 4,000 हेक्टरचा विमा भरलाय. तुमच्या शेजारच्या, आपल्या शेजारचे पॅटर्नवाले जे आहेत त्यांनी भरलाय 4,000. अध्यक्ष महोदय परभणी जिल्ह्यामध्ये या वर्षीचा आकडा आतापर्यंत माझ्याकडे आलाय 40,000 हेक्टर. 40,000 हेक्टर क्षेत्रावरती बोगस विमा भरलाय अध्यक्ष महोदय. आता जगावा का मरावा अध्यक्ष महोदय.